ग्रामदेवता जाखमाता देवस्थान इतिहासातून भविष्याकडे। देवी जाखमाता महाड शहराची ग्रामदेवता आहे। पुरातन काळापासून ते अगदी शिवकाळापर्यंत या देवीच्या अस्तित्वाच्या खुणा आजही महाडमध्ये सापडतात। खरं तर कोकणात अनेक ठिकाणी जाखमाता देवीची मंदिरेही आहेत। जाखडी या कोकणातील पारंपरिक नृत्यकलेच्या नावाशी साधर्म्य असलेला शब्द जखडणे या शब्दाच्या उत्पत्तीतून आला आहे। त्यामुळे भक्तांशी घट्ट नाते सांगणारी ही देवी असू शकते असा तर्क आपल्याला काढता येतो, किंवा तत्कालीन जाखडी नृत्य करणारा वर्ग या देवीची म्हणजेच या शक्तीची पूजा करणारा असावा असाही तर्क काढता येतो। पण याला तसा कागदोपत्री पुरावा नसल्याने तसा खळ करणे चुकीचे ठरेल। पण आजही या देवीचे महात्म्य भक्तांच्या रोजच्या येण्याने अधोरेखित झालं आहे असे जरूर म्हणावे लागेल। महाडमधील हे जाखमातेचं पाषाणरूपी देवस्थान महाडच्या इतिहासकालीन कोटकिल्ल्यांच्या पूर्वेच्या प्रवेशद्वारापाशीच आहे। हेमाडपंथीय बांधकाम असलेल्या छोट्याशा मंदिराभोवती सभामंडप घातल्याने या मंदिराचे भव्य स्वरूप दिसते। तसंच जाखमाता हे यक्षिणीचा अवतार असल्याने व्यापारी वर्गाची ही देवी असंही हिला संबोधले जातं। आणि तसा पुरावा म्हणजे पुरातन वैश्यवाणी या व्यापार करणाऱ्या समाजातील अनेक कुटुंबाची ही कुलदैवत आहे। आणि व्यापार आणि महाड शहर हेही नाते पुरातनच आहे। महाबळेश्वराच्या एका अथर पॉईंट या घाटमाथ्यावरून उगम पावलेली सावित्री नदी ही घाट आणि कोकण यांच्यातील व्यापाराची साक्षीदार आहे। याच नदीला मधु नदी म्हणजेच रिव्हर ऑफ हनी असे ब्रिटिश काळात म्हणायचे। घाटमाथ्यावरील मधाचा व्यापार या नदीतून कोकणात व्हायचा आणि महाड हे बंदर याच सावित्रीच्या समुद्र पातळीवरच्या काठावर वसलेले आहे। महाड हा शब्द महाहाट या शब्दापासून म्हणजे मोठी बाजारपेठ असा अर्थाने रूढ झाला आहे। 1638 आलेल्या डी कस्ट्रो या फ्रेंच प्रवाशाने देशातील गव्हाची फार मोठी उलाढाल महाडच्या या बंदरातून होत होती अशी नोंद येथे केलेली आहे। म्हणूनच जिथे व्यापारपेठा तिथे जाखमाता असं समीकरण कोकणात पाहायला मिळतं। अशाच जाखमातेचं एक रूप महाडच्या ग्रामदेवतेशी नाते सांगणारे आहे। महाडची ही जाखमाता महाडचे ग्रामदैवत वीरेश्वर महाराजांची बहीण असून विन्हेरेची झोलाई महाडची कोटेश्वरी या बहिणी असल्याचे सांगितले जाते। त्याचा प्रत्यय महाशिवरात्रीच्या छबिना या उत्सवात दिसून येतो। देवस्थान या संज्ञा दिवसेंदिवस डिजिटल युगामुळे पडद्याआड होताना दिसत असल्या तरी त्या देवांचे नातेसंबंध व त्यातून निर्माण झालेले उत्सव या गोष्टी खूपच कुतूहलाच्या आणि आश्चर्यकारक असतात। अनेक जण वेळप्रसंगी नास्तिकाचा मुखवटा घालून वावरल्यामुळे या कुतूहलाच्या रंजक कथांचा त्यांना उलगडा होत नाही। त्यामुळे खरं तर या कथा, उत्सव आणि समाजाच्या अर्थकारणाची मुळं यांचा खोल अभ्यास झालेला नाही। हे सण उत्सव त्या रंजक कथा आहेत म्हणून कोकणातील शेतकरी मंदीतही तरतो हे आता अनेकांना पटले आहे। अशात नातेसंबंधातून महाडच्या छबिनाच्या जत्रेत लाखोंच्या संख्येने वाढ होत आहे। देवी जाखमातेच्या पालखीशिवाय महाडच्या छबिना उत्सवाची सुरुवात होतच नाही। उत्सवाच्या शेवटी विन्हेरीची झोलाई निघाल्याशिवाय उत्सव संपत नाही। देवी जाखमातेचं हे देवस्थान महाडच्या या भुईकोटच्या प्रवेशद्वारी आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही काळ संभाव्य वास्तव्य असलेल्या या कोट किल्ल्याची रक्षणकर्ती म्हणून या देवीकडे पाहिले जाते। तिच्या हातात ढाल व तलवार आहे। मोठे डोळे पण शांत चेहरा, तजेलदार रूप असं हे नवरात्रीच्या दिवसात भक्तांना खूप भावतं आणि म्हणूनच माझं रक्षण कर असा मनात धावा करत भक्त येथे येतात। आज देवळाच्या उजवीकडे कोटकिल्ला असताना सूर्यबुरुज नावाचा बुरुज होता। त्याच्या पायथ्याशी पायऱ्यांचा घाट होता। याच घाटावर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज पाय धुवून जाखमातेचे दर्शन घ्यायचे असा दाखला आहे। त्यामुळे लढाईच्या मोहिमेत किंवा लढाईतून परतल्यानंतर छत्रपती तिथून जात असावेत असा कयास कित्येक इतिहासकारांनी केला आहे। याच कोटात 9 बुरुज या कोटाचे किल्ल्याचे संरक्षण करत होते। त्यांचे अवशेष आज नामशेष झाल्याने कोणालाही ते ओळखणे शक्य नाही। पण सध्याचा कोटाळीतील मध्यभागी असलेली घरे ही त्या काळातील मोठ्या वाड्याचे काही अवशेष आहेत हे सांगण्या इतपत जागा आहे। पूर्वेकडचा सूर्यबुरुज, जाखमाता बुरुज, दक्षिणेकडील दर्या बुरुज, माडीचा बुरुज, पश्चिमेकडील मदारी बुरुज, हैदरी किंवा दैदरी बुरुज, उत्तरेकडील दिंडीचा बुरुज, हलमुखीचा बुरुज, जिभीचा बुरुज अशी रचना केलेल्या या कोटामध्ये जाखमाता बुरुज होता। म्हणजे या जाखमातेचे स्थान अढळ आहे हे त्यावरून दिसून येते।
वीरेश्वर महाराजांच्या नित्यपूजेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापूरजवळच्या धोपेश्वर गावातून आलेल्या गुरुवांचा अर्धा गट जाकमातेच्या पूजेसाठी नेमला होता. महाशिवरात्रीच्या काळात पुन्हा अदलाबदल होऊन दुसऱ्या गटाच्या पूजेचा मान सुरू होतो. हीच प्रथा अजूनही या ठिकाणी चालू असलेली दिसून येते. नवरात्रीच्या घटस्थापनेच्या सकाळी गुरव देवीचा मुखवटा आणतात आणि साडी चोळी नेसवून तिची विधिवत स्थापना होते. गुरव गावाच्या सुखसमृद्धीचे गाऱ्हाणे देवीसमोर मांडतो आणि जाकमातेचं चांग भलं म्हणत देवीची स्थापना होऊन आरती केली जाते. वीरेश्वर देवस्थान ट्रस्टची स्थापना झाल्यापासून ट्रस्टचे सरपंच व पंच कमिटी यावेळी आवर्जून उपस्थित राहतात. नानासाहेब पेशव्यांच्या काळात यशवंतराव पोतनीस हे रायगडाचे सुभेदार होते. त्यांनी वीरेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराबरोबरच हेमांडपंथीय मंदिराचे जाकमातेची स्थापना केली. पाषाणरूपी या जाकमातेची नित्यपूजा केली जाते. काही वर्षापूर्वी जाकमाता नवरात्र उत्सव मंडळाने वर्षभर देवीचा मुखवटा बसवून एका परिवर्तनाची सुरुवात केली. तशी या देवीने परिवर्तनास परवानगी दिल्याचे अनेक दाखले आहेत. आज दिसणारे मंदिर वजा सभामंडप हे याच परिवर्तनाचा एक भाग आहे. करवा कुटुंबातील एक सदन महिलेने देवळासमोर चालणारी रेडा कापण्याच्या प्रथेविरुद्ध ग्रामस्थांशी चर्चा करून ही प्रथा बंद करा, मी सभामंडप बांधून देते असा विचार मांडला. हा विचार एक सामाजिक बदल होता. तो बदल म्हणजेच परिवर्तन. देवी जाकमातेने मान्य केला असेच म्हणावे लागेल. महामुंबईसह मिलिंद खारपाटील, महाड.